A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। जिल्हाधिकारी कार्यालयात वन महोत्सवाचा शुभारंभ। राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्ष लागवड। वड, पिंपळ, उंबर यांसारख्या देशी प्रजातींची लागवड। सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज वन महोत्सव वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण श्रीमती पुष्पा पवार यांच्या हस्ते वड, पिंपळ, उंबर इत्यादी देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। याप्रसंगी वन परिक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे, वनपाल संदीप वाघ, गोपाल बिरसुणे, वनरक्षक बालाजी जाधव, सूरज शेळके, सुनीता लोणे, देवराव दिपके, तुषार भालेराव, शाहू भालेराव उपस्थित होते। हिंगोलीतील 3 वन्यजीव रक्षकांचा वनसंरक्षकांच्या हस्ते सत्कार। उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव। संग्राम भालेराव, लक्ष्मण राऊत व सुरेश सावंत यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान। विभागीय वन अधिकारी डॉ. नाळे यांची उपस्थिती। वन्यजीव संरक्षणासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल हिंगोलीतील 3 वन्यजीव प्रेमी व रक्षकांचा आज वन विभागातर्फे सत्कार करण्यात आला। आज दिनांक 2 जून 2026 रोजी वन विभाग हिंगोली येथे विभागीय वन अधिकारी कार्यालयात श्री संग्राम भालेराव, लक्ष्मण राऊत व सुरेश सावंत यांचा वन संरक्षण प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर प्रमोद चंद्र लाकरा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। याप्रसंगी विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वन संरक्षण सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी आर्यल पाटील, HN जाधवर, MS केंद्रे, VV टाक, श्रीमती LM पवार, नागोर गोजे तसेच कार्यालयीन व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। आपण आता जे आपल्या हरित महाराष्ट्र आहे त्या हरित महाराष्ट्र अभियानामध्ये जे आहे आपल्या जिल्ह्याला जे आहे 20 वर्षामध्ये जे आहे आपण 70 लाख जवळपास झाड जे आहे ते आपल्याला लावायचे आहे। त्याच्यामध्ये आपण आता आज 3 जुलै 2026ला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण ह्या वर्षीचं आपला टार्गेट जे आहे ते 7 लाखाचं ठेवलेलं आहे सध्या। त्यामध्ये जे आहे आपण ह्या टार्गेटच्या पेक्षा पण जास्त झाड लावू। आता सध्या आमचं जे ज्या ठिकाणी आता जमीन उपलब्ध नाही आहे त्या ठिकाणी आम्ही आता जमीन पण फॉरेस्टेशनसाठी जे आहे उपलब्ध करून देऊ लागलो। आता सध्या आम्ही एक प्रोजेक्टला जे आहे ते 300 एकर जे आहे ते जमीन या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे उपलब्ध करून दिलेली होती। त्या अनुषंगाने जे आहे आपलं आता आणखीन पण आता पुढे जमीन उपलब्ध करून देऊ आणि जास्तीत जास्त झाड आम्ही लावू।